टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महत्त्वाचा मुद्दा सगळ्या खासदारांनी हीच तयारी दाखवली की रेल्वे विभागानं काम करत असताना खासदारांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या संयुक्त विचारानं जर हे काम झालं तर त्यामध्ये फॅसिलिटीज आणखी चांगलं होईल, अडलेली जी कामं आहेत ती पूर्ण होतील, लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पुऱ्या होतील। एक महत्त्वाची मागणी या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं जी करण्यात आली त्यामध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे तो ओरिजिनल अलाइनमेंटनुसारच व्हावा, यासाठी रेल्वे बोर्डानं प्रयत्न करावेत किंवा रेल्वे विभागानं आता प्रयत्न करा तो DPR बनवताना ही आग्रहाची मागणी करण्यात आली। त्याचबरोबर हडपसर टर्मिनल जे विकसित होते त्यासाठी असणाऱ्या अडचणी सॉल्व्ह होण्यासाठी जी एक संयुक्त बैठक आहे ती होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर पुणे दौंड हा सबअर्बन सेक्शन ज्या पद्धतीनं उरण घाटकोपर झाला तसा पुणेकरांच्या हिताच्या दृष्टीनं पुणे दौंड हा सुद्धा सबअर्बन सेक्शन व्हावा यासाठी सुद्धा ही मागणी करण्यात आली। मला वाटतं मी अजून ती मुलाखत पूर्ण ऐकलेली नाही, त्यामुळे केवळ एका विधानावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही। पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातलं स्थान हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे आणि त्यामुळे या पद्धतीनं त्यांना का वाटलं याविषयी माझी खरं तर भास्कररावांशी काही चर्चा झालेली नाही, मी मुलाखत पूर्ण ऐकलेली नाही, त्यामुळे त्यावर वेगळं भाष्य करण्याची मला आवश्यकता आहे। आजच्या बैठकीत अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली रेल्वे प्रशासनाच्या सगळ्या कारभारावर, सामान्यांना सुद्धा त्याचा त्रास होतो, त्यावर काही चर्चा झाली का नाही? नक्कीच यामध्ये रेल्वे प्रशासनानं लोकप्रतिनिधी असतील, सर्वसामान्य जनता असेल यांच्याशी समन्वय साधून ते काम करावं हीच सगळ्या खासदारांची मागणी होती, जेणेकरून रेल्वेसारखा भाग असेल तो जितका जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल तितका या प्रशासनाच्या दृष्टीने कामकाजाला सोय होईल अशीच आमची सगळ्यांची नाशिक रेल्वे संदर्भात काही चर्चा झाली का? तेच सांगितलेलं मी संपूर्ण। नाशिक रेल्वे पुणे नाशिक रेल्वे ही ओरिजिनल अलाइनमेंट जी होती या ओरिजिनल अलाइनमेंटनुसारच व्हावी, त्यासाठी जागतिक 4 ठिकाणी जसा GMRTचा जो एक आक्षेप होता की GMRTच्या काही कन्सर्न्स होत्या, GMRT सुद्धा स्वतः रेल्वेच्या विरोधात नाही पण GMRTचे काही कन्सर्न्स आहेत, त्या पद्धतीने जगात 4 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे कोएक्झिस्ट करतात। जर्मनीमध्ये असं उदाहरण आहे, साऊथ आफ्रिकेमध्ये असं उदाहरण आहे, त्यानंतर USA मध्ये असं उदाहरण आहे आणि ही सगळी उदाहरणं त्यांच्या समोर ठेवून याचा आणखी सखोल अभ्यास करून ओरिजिनल अलाइनमेंटनुसारच पुणे नाशिक रेल्वे व्हावी अशी आग्रही मागणी आम्ही केली। कारण मी आपल्याला सांगितलं यामध्ये GMRT हा लो फ्रिक्वेन्सी रेडिओ टेलिस्कोप असल्यामुळे पेंटोग्राफमधून होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विषयी त्यांनी एक कन्सर्न व्यक्त केलेला आहे, याच्यावर मार्ग काढणं हा एक महत्त्वाची गोष्ट आहे। रेल्वेकडून याचा DPR बनवला जातोय, जो MRIDC कडे प्रोजेक्ट होता तो आता रेल्वेकडे शिफ्ट झालेला आहे, रेल्वेकडून याचा हा DPR बनवला जातोय आणि यामध्ये ज्या ज्या सूचना आहेत त्या सूचना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। विधान भवनामध्ये शंट लोक बसलेले आहेत, विधिमंडळाच्या एका कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय, मात्र हा संताप व्यक्त करताना त्यांनी जो शब्द वापरला वक्तव्य केलंय काय? मी वक्तव्य पूर्ण ऐकलं नाही, त्यामुळे त्याचे कॉन्टेक्स्ट माहीत नसताना केवळ कोणीतरी म्हणालं म्हणून त्यावर म्हणणं हे योग्य वाटत नाही। मराठी भाषेवर हिंदीची सक्ती करण्याची आवश्यकता नाही। काल एका प्रवक्त्यांचं विधान मी असं ऐकलं की दिल्लीमध्ये चांगलं नेत्यांना बोलता येईल असं कोणीतरी एक विधान केलेलं मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला हसू आलं। कदाचित त्या प्रवक्त्यांनी महाराष्ट्रातल्या खासदारांची हिंदीतली भाषणं ऐकली नसतील, केवळ यामुळे जर हिंदी सुधारणार असेल तर मला वाटतं की आपुल्याचं घरी हाल सोसते मराठी ही भावना जर सरकारची असेल तर सरकारच्या या हिंदी सक्तीचा निषेध केला पाहिजे, सरकारने मराठी जनांना याचं उत्तर दिलं पाहिजे की मग या पद्धतीची सक्ती गुजरातमध्ये झाली का हो, मग महाराष्ट्रावर ही सक्ती का? भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विजय हे स्वातंत्र्य दिवसाच्या विनवणीमध्ये जे कुसुमाग्रजांनी सांगून ठेवलंय हे आमचे राज्यकर्ते विसरलेत का? त्यामुळे बाय चॉईस असू द्या ना, तुम्ही लादता कशासाठी? आम्हाला हवं असेल तर आम्हाला शिकायला मिळू द्या, आम्ही शिकू। भाषेचा दुश्वास नाही, हिंदी भाषेचा दुश्वास मुळीच नाही, परंतु त्याची सक्ती करून ती लादून तुम्ही मग इतर वेळी चर्चा परिसंवाद आयोजित करणार, मराठी भाषेच्या साहित्याचं काय करायचं, मराठी कला क्षेत्राचं काय करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही लहानपणापासून मुलांवरच ती गोष्ट लादत असाल तर मग एक महत्त्वाची गोष्ट आहे, मुलांनी गाणी कुठली म्हणायची? सांग सांग भोलानाथ आम्ही म्हणणार आहोत काही नाही।
तर हे विचार सरकारनं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सशक्तपणे मातृभाषेच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. वक्तव्य आलेलं आहे की गर्दी होती, जाम होतं आणि आम्ही काही तक्रार करत नाही, मात्र मुस्लिमांचे जेव्हा सण असतात नमाज वगैरे त्यावेळी तक्रारी केल्या जातात. अशा पद्धतीचं मला वाटतं काही वक्तव्यांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं आणि त्याला किती विनाकारण उकळी आणायची हे आपणही ठरवायला हवं. चर्चा अशी आहे की आता महापालिका इलेक्शन आहे मुंबईच्या, त्यासाठी मनसेला पुन्हा वरती उचलण्यासाठी हिंदी सक्तीचा मुद्दा आवर्जून भाजपने उकरून काढलाय आणि त्यांना बायपोलॅरिझेशनचा फायदा होता. हिंदी मतं त्यांना मिळणार, मनसेची मतं मराठीमध्ये मनसे घेणार, असं सगळं गणित आहे. मला वाटतं इतक्या वेगळ्या अंगली जाऊन त्याच्यातही राजकारण शोधण्यापेक्षा मला वाटतं मातृभाषेचा प्रत्येकाला अभिमान आहे, तो असला पाहिजे. दर 12 कोसावरची माझी भाषा बदलते, त्या भाषेचा मला अभिमान आहे आणि सरकारच्या या निर्णयाचं मला सखेद आश्चर्य वाटतं की परी अमृतातही पैजा जिंके असं ज्या माऊलींनी सांगितलं होतं, त्या माऊलींच्या पालखीचं प्रस्थान असताना सरकारनं जेव्हा असा निर्णय आणून ही जर सक्ती करत असेल सरकार, तर या सक्तीचा कुठलाही मराठी भाषिक, कुठलाही मराठी प्रेमी हा नक्कीच याचा निषेध करतो. महाराष्ट्रातच का आणि पहिलीपासूनच का मराठी हिंदी याच्याबद्दल काय उत्तरच मिळत नाही. मग प्रश्न हाच आम्ही विचारतोय. हा प्रश्न मला वाटतं तुम्ही आवर्जून हा सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. आपली गंमत आजकाल अशी झालेली आहे की प्रश्न विरोधकांना विचारले जातात आणि सत्ताधारी फक्त ट्विट करून मोकळे होतात. ही गंमत आहे. सध्या चर्चा सुरू आहे त्यामुळे म्हणतात की कर्ज भरलीच पाहिजे, शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे. सध्या गंमत अशी सुरू आहे की कृषी मंत्री एक वेगळं विधान करतात, माननीय अर्थमंत्री एक वेगळं विधान करतात आणि माननीय मुख्यमंत्री एक वेगळं विधान करतात. मी कालच माननीय मुख्यमंत्र्यांचं एक विधान वाचलं की कर्जमाफी दिली जाणारच, त्याचा अभ्यास सुरू आहे. मागच्या सरकारच्या काळात सुद्धा त्यांचा अभ्यास हा सुरू असतो याचा आपल्याला अनुभव आहे. परंतु एक सर्वसाधारण महत्वाची गोष्ट आहे की आज शेतकरी जो अडचणीत आहे, आज शेतकरी अडचणीत असल्यामुळे त्याला जेव्हा आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनावर त्या शेतकऱ्यानं मतदान केलं, त्या आश्वासनावर विश्वास ठेवला, तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचा विश्वासघात सरकार करणार की नाही याचं उत्तर सरकारनं दिलं गरजेचं आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.